सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे। 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि 236 नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे। राज्यामध्ये एकूण 147 नगरपंचायती आहे, त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। त्यामध्ये 15 नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि 27 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित 105 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही। नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे। नगर परिषदची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे 2 जागा नगर परिषदेमध्ये असतात, पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगर परिषदमध्ये एका प्रभागामध्ये 3 जागा असतात, म्हणजे साधारणतः मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल। याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष आहे, यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल। नगरपंचायतमध्ये आपल्याला माहीत आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष, त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतीसाठी 2 मतं द्यावे लागते। नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील। संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल। नामनिर्देशना पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून नामनिर्देशन पत्र त्यांना दाखल करता येईल। मात्र असा उमेदवार फायनली अंतिमतः निवडून जर आला तर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील। नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मतदार यादी संदर्भात अंतिम मतदार यादी ही 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे। नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार 1,07,03,576 इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे। उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। अ वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 15 लाख, सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 11,25,000, सदस्य पदासाठी 3,50,000, क वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, सदस्य पदासाठी 2,50,000, नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2,25,000 अशी खर्चाची मर्यादा आहे। मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च
फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल. याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲपसुद्धा आम्ही विकसित केलेलं आहे. या मोबाईल ॲपच्या मदतीने मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नाव शोधता येईल. याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल. याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल. म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल. मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेलं आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल. ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही. ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार. म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल. ऑफकोर्स त्याच्या ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसाइडिंग ऑफिसर या तपासून घेतील. मतदार जागृतीच्या संदर्भात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आम्ही 32 वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्च्युली वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहेत आणि संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीतसुद्धा तयार केलेलं आहे आणि या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल